मित्रांनो आता पहिल्या स्पॉटवर ड्रोन उडवतोय बघा। हा इकडे आहे रानवी बस स्टॉप आणि पहिल्या स्पॉटवर आता ड्रोन फ्लाय होतोय। नमस्कार मित्र हो, माझं नाव सौरभ चोगले। तर स्वागत आहे थेट आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आज आहे गौरी गणपती विसर्जन आणि आजपासून कोकणातली सगळी गजबजलेली घरे पुन्हा आता काही दिवसांनी रिकामी होणार, कारण गावामध्ये आलेले चाकरमानी पुन्हा मुंबईला जाणार। तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे विसर्जन सोहळा सुद्धा दाखवणार आहे। सो कसा असतो विसर्जन सोहळा, माहोल कसा असतो, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विसर्जन सोहळा सुद्धा दाखवणार आहे। आणि त्या अगोदर आता सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आता बऱ्याच दिवसांपासून माझं प्लॅनिंग होतं की स्वतःच्या गावाचं ड्रोन शूट व्हिडिओ असावी, एक सिनेमॅटिक टाईप। सो आता ड्रोन शूट करायचं आहे। तर सो दादा येणार आहे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी। दादा येणार आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर दाखवेनच। सो त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओचे मी BTS दाखवणार आहे, म्हणजे शूट करताना जे बॅकग्राऊंड सीन असतात ना, सो ते दाखवणार आहे मी तुम्हाला। व्हिडिओ आपल्या चॅनलवर नंतर नक्की येईल बघा। बाप्पा आज आहे शेवटचा दिवस, आज मकर पूर्ण रिकामी होणार कारण आज बाप्पा विसर्जन होणार। कसे पटकन दिवस गेले समजलंच नाही। चला आता दर्शन घेऊया बाप्पाचं आणि निघूया। पाऊस नाही आला पाहिजे, पाऊस आला तर व्हिडिओला नक्कीच अडथळे तयार होणार, कारण आता पाऊस असला की मग जास्त शूट करायला भेटणार नाही ड्रोन कॅमेराने। आता बघा मस्त ऊन आहे, असाच ऊन राहू दे। क्लायमेट चांगला आहे पण पावसाचा काही खरा नाही, कधी पण येतो। आरुष कुठलास काय टालवारी वाजवतो? हा मांजर बघा सुयोगदाच्या घरातला फॉरेनर। कुठला मांजर आहे रे, नाव काय? पर्शियन। डोले बघ डोले बघ, कसला भारी दिसतय गबरू। मित्रांनो निघालोय आता, पप्पांसोबत जातोय। पप्पांच्या गाडीवरून पप्पा जाणार आहेत कामावर, दुपारी येणार आहेत कारण संध्याकाळी दुपारी गणपती विसर्जन करण्यासाठी सुद्धा जायचं आहे। तर येणार आहेत पप्पा लवकर कामावरून। आता जायचं आहे वरतून स्टार्ट करायचं आहे शूट करण्यासाठी। पहिला क्लिप बघू आता किती जमते, पहिला क्लिप चांगले। तर तिथून स्पॉट 1-2 मी बघितलेले आहेत, तिथून स्पॉट घेऊन ते व्हिडिओ शूट करणार मी, तुम्हाला BTS नक्कीच दाखवेन। सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा। तो दादासुद्धा मला माळावरती भेटणार आहे, मी सगळं दाखवेन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। बस स्टॉप जवळ आले। हा आहे बस स्टॉप। सो इथून पहिला क्लिप घ्यायचा विचार आहे ड्रोननी, बघून पण मस्त आहे। आता अजून राहिला तर मजा येईल व्हिडिओ शूट करायला। मित्रांनो दादा आलेला आहे, आता पहिला स्पॉट हा आहे, इथे शूट करायचा आहे ड्रोननी। तर BTS असणार आहे हा पूर्ण। 10 वाजलेत, आता आलेला आहे दादा। इकडे बघा श्रवण, कोकणी श्रवण, हा सुद्धा ब्लॉग बनवतो, ह्याचा सुद्धा चॅनल आहे। काय कसा आहेस? मस्त बघा दादा, हे सगळे आलेले आहेत मंडळी बघा। मित्रांनो मी मगाशी तुम्हाला बोललेलो होतो व्हिडिओमध्ये, तो सो हा दादा आहे विघ्नेश दादा, ह्याचा ड्रोन कॅमेरा आहे।
आता शूट करणार आहे. ही व्हिडिओ BTSची असेल. सो मित्रांनो, आता पहिल्या स्पॉटवर ड्रोन उडवतोय बघा. हा इकडे आहे राणी बस स्टॉप आणि पहिल्या स्पॉटवर आता ड्रोन फ्लाय होतोय. विघ्नेश दादा एक शॉट घेतला असं. आता इकडून असं मित्रांनो पहिल्या स्पॉटवरचं शूट आता सक्सेस झालेलं आहे. इकडे वरती ड्रोन कुठे गेला दिसत पण नाही. हा बघा बारीक दिसतोय ना, ड्रोन आहे तो, खूप उंच गेला आहे. पहिल्या स्पॉटचा शूट झालेला आहे चांगल्या पद्धतीने आणि आता दुसऱ्या स्पॉटवर जायचं आहे. मित्रांनो पहिला स्पॉट झालेला आहे. आता दुसऱ्या स्पॉटवर जातोय. तर ह्याच्यानंतर जाणार खाली गावामध्ये. सो तिकडेच जास्त स्पॉट आहेत. जरा माळावरती 2 स्पॉट होते ते करून आता जातोय खाली. हा एक स्पॉट झाल्यानंतर जाणार खाली. आता गावदेवीच्या मंदिराजवळ आलेलो आहे आणि इथं हा दुसरा स्पॉट असणार आहे. सो क्लायमेट सुद्धा चांगला आहे. मित्रांनो दुसऱ्या स्पॉटवर आलो आहे. हा मेन स्पॉट असणार आहे. आता गावामध्ये आलेलो आहोत आणि साणेवरून फ्लाय करतो ड्रोन. इकडे बघा, हा आताचा सगळा मेन स्पॉट असणार आहे. इथूनच बघा, ही दादाची गाडी आहे, मुंबईवरून आलेला आहे. दादा गणपती उत्सवासाठी खास. आणि ही सगळी मंडळी निखिल वगैरे पण आहे इथेच. आणि व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा येईल आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा लवकरच येईल. गावराणी म्हणून पेज आहे, जर नसेल फॉलो केलं तर लवकरात लवकर अगोदर पेजला फॉलो करा. तर मित्रांनो ही पहिलाच प्रयत्न होता माझा, कारण ह्याच्या अगोदर गावातलं कधी व्हिडिओ शूट केले नव्हते. आणि मित्रांनो आता शूट सगळं ड्रोनचं झालेलं आहे. आता व्हिडिओ घेतोय दादाकडून. बघा आता फोटो वगैरे काढले, मस्त शूट केलं आहे सगळीकडून. निसर्गाने नेचर पण खूप भारी आहे. पावसाने मेहरबानी केला, नाही तर पाऊस असतोच. आज दादा बघा, विघ्नेश दादा हाय. आता व्हिडिओ घेतोय. आता लवकरच आपला लवकरच व्हिडिओ येणार आहे यूट्यूब चॅनलवर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला आणि भरभरून प्रेम द्या. गावराणीचं एक पेज सुद्धा आहे इंस्टाग्रामवर, सो तिथे सुद्धा येईल व्हिडिओ लवकरच. आज शूट केलं आहे पूर्ण. बघा इकडे श्रवण उभं आहे, कोकणी श्रवण. ह्याचं सुद्धा चॅनल. आता मी जी व्हिडिओ बघताय तुम्ही शूट करतोय ती ह्याच्याच कॅमेऱ्यावरती शूट करतोय. सो थँक्यू कॅमेरा दिल्याबद्दल. दादा कुठे असतोस तू सध्या? मुंबईमध्ये. मुंबईत घाटकोपरला असतो. मी पण घाटकोपरलाच राहायचो पहिला. अच्छा. हां, मी 6वीला इकडे आलो मग गावी. अच्छा. 6वीपर्यंत शिक्षण माझं घाटकोपरला आलं, भटवाडीमध्ये. अच्छा. नंतर मग मी इकडे आलो. तुझं कसं घाटकोपरमध्ये असतो की असे? मी घाटकोपरला म्हणजे घाटकोपरलाच झालो, पण आता कामानिमित्त मी भारतभर फिरत असतो सध्या. मी ॲक्च्युअली टूर मॅनेजर आहे. लोकांना घेऊन फिरत असतो मी. माझं प्रोफेशन आहे, तर फिरायला आवडतं मला. अच्छा. सो दादा, विघ्नेश दादाची अशी ओळख आहे. गावी माझं येणं जाणं असतं, पण कसं वर्षातून 2दा येतो. पहिल्यांदा कसं जॉबमुळे यायला भेटायचं नाही, पण आता थोडा टाईम काढतोय मी आणि येतो. गावी गणपती पालखी झाली, पण मेमध्ये यायला पूजेला जमत नाही, कारण का मेन सीझन असतो आमचा तोच. सो तेव्हा जमतच नाही आम्हाला.
सो करतो जसा वेळ भेटतो आम्हाला मला तसं मी येतो. कारण का गाव म्हणजे सुख, आणि त्यातला त्यात कोकण म्हणजे स्वर्ग सुख. खरं सुख गावाकडेच आणि नशीब लागतं की कोकणाचं गाव म्हणजे कोकण असायला. शहरात तुम्ही कितीही काही करा पण गावच खरं सुकून असतो. गावी सुखी असता तुम्ही. किती पण गावी दगदग झाली तरी सुख हे भेटतच. आणि होप सो की टुरिझमला वाव मिळेल कोकणात. इथला स्थानिक तरुणांना माझी एकच विनंती आहे की म्हणजे मुंबई पुण्याला न जाता तुम्ही जास्तीत जास्त इथे काय करता येईल आपल्याला पर्यटनाच्या क्षेत्रात ते एक तुम्ही बघा. कारण की निसर्गाने आयतं आपल्याला दिलेलं, फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे. ठीक आहे, आम्ही सुद्धा इथून फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रयत्न करतोच आहे की कोकण प्रमोट व्हावा. तुम्हाला एक विनंती, एक रिक्वेस्ट आहे की प्लीज ते कोकणाला जेवढा जास्त होईल तेवढा प्रमोट करा, जसं सौरभ करतोय. ओके, सो निसर्गाच्या बाबतीत नक्कीच. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि कोकणी श्रवण या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हा बघा, कोकणी श्रवण मागेच बसलेला आहे. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघतच असाल. नसेल बघितलं तर मी वरती बघा स्क्रीनवर एक चॅनलचा फोटो दाखवलाय, जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, नक्की बघा. सो आता हे बघा, हे माझं गाव इकडे बघा. हा दादा पण होता सोबत, वैभव दादा. ह्या सगळ्या ह्यांच्यासोबतच आलं आहे हा. आणि इकडे बघा प्रथमेश दादा सुद्धा आहे, इंडियन आर्मी. तो हा सुद्धा श्रवणचा भाव आहे. बघा ही सगळी अशी मंडळी आहे. आता शूट वगैरे झालेलं आहे. आता इथून व्हिडिओ संपत नाही, इकडून व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहील कारण आज गौरी गणपती विसर्जन आहेत. सो ते सुद्धा मी नंतर दाखवीनच. हा कॅमेरा हा श्रवणचा आहे, ह्याच्यानंतरचा मी शूट माझ्या मोबाईलवर करणार आहे. तर आता इकडे व्हिडिओ घेतोय, सो प्रोसेसिंग सगळी चालू आहे. मित्रांनो, शूट सगळं वगैरे झालेलं आहे. आता लवकरच व्हिडिओ चॅनलवर पडेल आणि इंस्टाग्राम पेजवर सुद्धा पडेल. आता इकडे बघा दादाला आता घरी घेऊन जातोय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सगळे बघा पाठवून मित्रमंडळी येते. आज नशीब पाऊस नाही पडला, नाही तर ह्या वेळेला पाऊस असतोच. मित्रांनो, घरी दादा आलेला आहे. आता दर्शन झालं बाप्पासोबत. आज शेवटचा दिवस आहे. आज गौरी गणपती विसर्जन होणार. तर आज दादाकडे सुद्धा आज धावपळ आहे कारण आज दादाच्या घरी सुद्धा 5 दिवसाचा गणपती आहे. सो आज खूप धावपळ आहे दादाची, नाही तर आज फिरवणार होतो दादाला गाव. सो नेक्स्ट टाइम फिरू नक्की. नक्कीच मी ऍक्च्युली खाली आलोय, बरेच नातेवाईक आहेत तिथे. व्हिडिओ चालू करतोय. शूट झालेलं आहे ड्रोनचं. 11 वाजताच ड्रोनचं सगळं शूट झालेला. ॲक्च्युली गावात मी स्पॉट निवडलेले, त्या स्पॉटवरून व्हिडिओ शूट करणार होतो ड्रोनने. पण विषय असा झाला की ड्रोनची रेंज खूप लांबपर्यंत होती. सो म्हणून गावामध्ये ड्रोनचे शॉट्स होते ते फक्त सानेवरूनच घेतले. सानेवरूनच पूर्ण गावाचे ड्रोनचे शॉट्स घेतले आणि ते पूर्ण गावच दिसला ड्रोनमध्ये. व्हिडिओ खूप छान पद्धतीने आलेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 3:30. आता बाप्पा विसर्जन सोहळ्याला सुरुवात होईल. सो मित्रांनो, 4चा टायमिंग आहे, 3:30 वाजलेले आहेत. माझी गाडी आहे, माझी गाडी आहे. अरे माझी गाडी आहे. अरे माझी आहे, माझी आहे. कुठे जातोस गाडी घेऊन? माझी गाडी. 3 गाड्या आहेत. माझी गाडी, तुझी गाडी. इकडं बघ. पीप पीप कर, पीप पीप. ही पण मस्ती करू आहे बघा, ही पण मस्ती करू आहे. हे नाव काय तुझं? नाव सांग इथे, व्हिडिओ नाव सांग. नाव सांग. ना इकडे कॅमेराकडे बघून व्हिडिओ नाव सांग. हा, मस्ती करतेस ना तू? नाही काय
दादाला मारते ना अर्णव, दादाला मारतेस ना तू दादाला तुझ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंडळी आता पोचलेलो गुहागरला, बाग बीच या ठिकाणी. इकडेच राणीचा बीच आहे. मित्रांनो, आता हळूहळू गणपती बाप्पा सगळे नेता आहेत विसर्जन करण्यासाठी. तर मित्रांनो, गौरी गणपती विसर्जन करून घरी संध्याकाळी 7:30 वाजता आलो आणि आज खूप मजा आली समुद्र किनाऱ्यावरती. सो जाकडे नृत्य सुद्धा झाला आणि बरीचशी मंडळी होती.
आणि आज तुम्ही बघितलं की आज शूट सुद्धा ड्रोन कॅमेराने केलेला आहे गावचं. सो लवकरच व्हिडिओ आपले यूट्यूब चॅनलवरती येईल आणि इंस्टाग्रामवर गावरानवी म्हणून एक पेज आहे. सो त्या पेजवर सुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे. सो व्हिडिओ सुद्धा खूप छान झालेली आहे. व्हिडिओ ड्रोनवर शूट केलेली आहे आणि ती ड्रोनवर शूट केलेली व्हिडिओ फुल HD आहे. त्यामुळे मी मोबाईलमध्येच आता मी त्या व्हिडिओ घेतलेल्या आहेत आणि आता त्या सर्व व्हिडिओ मी मोबाईलमध्येच एडिट करणार आहे. बरेच लोक मला विचारतात की तू व्हिडिओ एडिटिंग कोणत्या लॅपटॉपवर करतो, शूट करताना काय यूज करतो. तर मंडळी, असं मी काही कुठला अजून गॅजेट वापरत नाही. मी व्हिडिओ रेकॉर्डसुद्धा मोबाईलवरच करतो आणि एडिटिंगसुद्धा माझ्या मोबाईलवरच करतो. सो एकाच मोबाईलवर सगळं एडिटिंग आणि शूटिंग करतो. सो थोडा टाईम लागू शकतो, समजून घ्या. आणि कारण व्हिडिओ आतापर्यंत मी सगळ्या मोबाईलवरच केले आणि आता ही ड्रोननी शूट केलेली व्हिडिओसुद्धा मोबाईलवरच करणार आहे. सो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. थोडा उशीर होईल. लवकर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. सो आजची व्हिडिओ इथे थांबवतोय. व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे. जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की कमेंट करा. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो, आणि व्हिडिओ नक्की लवकरच येणार आहे. चला मग.